नमस्कार मंडळी, इथे ना मी 4 किलो मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. 3 ते 4 वेळेस मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, म्हणजे त्याच्यावरची माती वगैरे ना सगळी निघून जाते. त्याच्यानंतर ना 4 ते 5 तासासाठी पाण्यामध्ये ठेवलं आणि 5 तास झाल्यानंतर ना सगळ्या बटाट्याची इथे ना वरची साल काढून घ्यायची. साल काढल्यानंतर ना लगेच पाण्यामध्ये टाकून घ्यायचे, म्हणजे बटाटे लालसर होत नाही. एका टोपल्यामध्ये पाणी घेतलं आणि हलक्या हाताने इथे ना मी चिप्स करून घेतलेले आहेत. आता काय करायचं माहिती आहे का, इथे तुरटीचा अजिबात वापर करायचा नाही. फक्त 4 ते 5 पाण्याने स्वच्छ हे चिप्स धुवून घ्यायचे आणि पाण्यामध्येच रात्रभर ठेवायचे. आता सकाळी उठल्यानंतर ना आणखीन 2 पाण्याने चिप्स धुवून घ्यायचे आणि इथे ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. उकळी आली की त्याच्यामध्ये चिप्स टाकायचे. इथे ना मी चवीनुसार मीठ टाकलं. पाण्याला उकळी आलेली आहे आणि चिप्स टाकून ना वाफवून घ्यायचं. एकदम शिजवून घ्यायचं नाही, नाहीतर याचे ना तुकडे पडतात. अर्ध कच्चं शिजवून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धत. अर्ध कच्चं शिजलं की एका टोपल्यामध्ये मी काढून घेतलं, कारण जास्त शिजायला नको म्हणून. आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं थंड पाणी टाकलं, म्हणजे पटपट आपल्याला चिप्स वाळू घालता येतात याच्यासाठी. हे ना 2-3 दिवस ना कडक उन्हामध्ये मी वाळवून घेतलेले आहेत आणि तुम्ही आकार बघू शकता आणि चिप्स बघू शकता की किती पातळ छान झालेले आहेत. तेलामध्ये टाकले की एकदम पांढरे शुभ्र तळले जातात आणि याचा आकार बघा दुप्पट फुगला जातो. तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. चला, इथेच